नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि आज आहे माझ्या घरी पोळ्या। तर कशासाठी पोळ्या आहेत तर आषाढ महिन्यामध्ये माझ्याकडे सवाष्णी असतात, तर त्यासाठी आज पोळ्यांचा नैवेद्य देवाला दाखवून मग सवाष्णीला जेवायला घालणार आहे। एकच सवाष्णी असते माझ्याकडे, म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला झेपल ना तेवढंच करावं, एकटीच स्वयंपाक करायला असते, त्यामुळे मग मी जेवढा लोड मला झेपेल तेवढाच करत असते। तर अर्धा किलो डाळ मी इथे शिजायला घातलेली आहे। सकाळची वेळ आहे, आंघोळ वगैरे करून झालं, देवपूजा वगैरे करून झाली पहिली, आणि मग मी डाळ शिजायला टाकली। एका कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले। आता मी इथे बटाटा परतण्याची वगैरे सगळी तयारी करून घेत आहे। बघा, बारीक कांदा वगैरे चिरून घेतला आणि इथे मोठा स्लाइसचा कांदा मी भजीसाठी चिरत आहे आणि आमटीसाठीची पण तयारी एके बाजूला चालू आहे। तर आज मी काळ्या वाटणातली आमटी करणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती डायरेक्टच भाजायला खोबरं आणि कांदा फोडून ठेवलेला आहे। आता इथे भजीचं पीठ पण भिजवून घेते एका बाजूला। त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, ओवा, भरपूर अशी कोथिंबीर आणि बेसन पीठ टाकून हे व्यवस्थित भिजवून घेतलं। याच्यामध्ये नंतर मी सोडा आणि तीळ जेव्हा भजी करायची आहेत ना त्यावेळेस टाकणार आहे। मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, कांदा हे सगळं टाकून आता फ्राय करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण बटाटा परतणार आहोत। आता मी मोहरी टाकलेली आहे, मोहरी छान तडतडली की मग जिरं घालणार आहे। तर आता या पद्धतीची ही फोडणी करून झाली की मग मला दुसरी पण तयारी करायची आहे पुरणाची। तर आता डाळ शिजलेली आहे, मी गॅस बंद केलाय आणि थंड होतोय कुकर म्हणून थांबली आहे। कधी पण डाळ शिजवली ना तर खूप वेळ कुकरमध्ये ठेवायची नाही। पातेल्यात कुकरमध्ये तुम्ही ज्याच्यात शिजवणार आहात तर त्याच्यामध्ये शिजल्यानंतर खूप वेळ ठेवायची नाही, नाहीतर काय होतं त्या डाळीमध्ये पाणी भरपूर मुरतं आणि मग आपलं पुरण पातळ होण्याचे चान्सेस असतात। आता माझ्या बघण्यात बरेच जण आहेत जे फक्त साखरेची पुरणपोळी करतात, पण मला स्पेशली आवडते गुळाची पोळी आणि मी कायम गुळाचीच पोळी करते, तो पण एकदम ऑर्गॅनिक गुळ वापरते मी। त्यासाठी साखर अजिबात वापरत नाही मी आणि गुळाचं आणि डाळीचं प्रमाण सेम घ्यायचं आहे। म्हणजे आता मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे ना तर मी अर्धाच किलो गुळ वापरणार आहे, तो पण व्यवस्थित बारीक करून मग डाळीमध्ये आपण परतताना टाकणार आहोत। तर अशा पद्धतीची सकाळची घाई गडबडीची कामं चालू असतात। त्यात दोन्ही मुलींचं स्कूल असल्यामुळे त्या दोघींचं आवरून त्यांना दोघींना शाळेत पाठवलेलं आहे। आता शर्वीच्या शाळेत तर काही डबा नसतो, त्यामुळे तिच्या डब्याचं काही मला झंझट नव्हतं, पण सावलीच्या डब्याचं टेन्शन होतं। मग काय करायचं तर पटकन मी 2च चपात्याची कणिक मळली तिच्यासाठी आणि तिला एक वडा आणला, माझ्या मैत्रिणीचं हॉटेल आहे तिथून एक वडा आणला आणि 2 चपात्यांसोबत 1.5 चपातीसोबत तिला एक वडा दिला डब्यात टाकून आणि खाऊच्या डब्याला तिला शेंगदाण्याचे लाडू दिले। असं तिला वाटी लावून दिलं आणि मग माझी मी पुन्हा तयारी करायला लागले। एकदा मुलं घरातून गेली ना की मग थोडंसं फ्री व्हायला होतं, नाहीतर मग एक मुलांचं पुढे मागे करायला लागतं, त्यांचं खाणं पिणं सगळंच बघावं लागतं। मग स्कूल असल्यामुळं त्या दोघी गेल्या होत्या म्हणून मग घर मोकळंच होतं। त्यानंतर मग मी आता डाळ शिजलेली कुकरमधून एका चाळणीमध्ये काढून घेते बघा। तर ह्यातलं जे पाणी उरतं त्या पाण्यापासून कटाची आमटी करणार आहे मी, ह्याला येळवणी म्हणतात। तर ती डाळ पूर्ण मी वेगळी करून घेते। शिजल्या लगेचच डाळ आपल्याला चाळणीमध्ये टाकायची, म्हणजे पुरण आपलं अजिबात पातळ होत नाही आणि थंड पण होते गार डाळ। आपल्याला काही खूप थंड नाही करायचे, थोडंसं पाणी सगळं निथळून गेलं ना की मग लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकून परतायला ठेवायचं आहे। शक्यतो पुरण करण्यासाठी मोठंच भांडं वापरावं। बऱ्याच जणांकडे श्रावणात असतात सवाष्णी, पण माझ्याकडे आखाडात असतात। म्हणजे माझ्या माहेरची पद्धत आहे ॲक्च्युली ही, की आखाडामध्ये ते 5 किंवा 7 सवाष्णी घालायच्या। काळूबाईला तुमची जी काही देवी असेल तिला नैवेद्य दाखवायचा आणि सवाष्णी जेवू घालायची, तिची ओटी भरायची वगैरे। तर मला झेपतं एकच सवाष्णीचं, मी तेवढंच करते, पण ते मन लावून करते, मनापासून करते। दरवर्षीचं हा नेम आहे, कधीही चुकवत नाही। आणि आता माझा पिवळा बटाटा इकडे परतून झालेला आहे आणि एका बाजूला आता मी पुरण पण करायला घेणार आहे, बनवायला घेणार आहे। याच्यात आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि आलं लसूण पेस्ट भरपूर करून ठेवली होती मी आदल्या दिवशी, कारण बटाट्याला, भजीला, आमटीला अशा सगळ्याला आलं लसूण पेस्ट भरपूर लागते आणि मला विकतची आवडत नाही, त्याच्यामध्ये विनेगर असतं त्यामुळे ते
चांगलं नाही लागत. कधीतरी खूप अडचणीच्या वेळेला आपण वापरू शकतो, पण एरवी वेळ असेल त्यावेळेस मी भरपूर लसूण सोलून त्यात आलं टाकून बिन पाणी टाकता त्याची पेस्ट बनवून ठेवते. ही बाहेरही चांगली टिकते, फ्रीजच्या बाहेर पण. आणि बटाटा करून झाला, आता त्याला मी बाजूला काढून घेणार आहे आणि आपण आता पुरणाची तयारी करणार आहे. तर हा गूळ बारीक करून घेतलेला आहे मी मायक्रोवेव्हमध्ये अगदी 1-2 मिनटासाठी मीडियम हीटवरती फिरवून घेतलं ऑर्गॅनिक गुळाच्या ढेपेला आणि मग चाकूने लगेचच तो चिरला गेला. बघा किती इतका मऊ झाला आहे, तो हाताने सुद्धा बारीक होतोय. तर अशा ट्रिकसाठी नक्कीच मला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काही सजेशन असतील, काही सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर नक्की मला कॉमेंट थ्रू विचारत राहा, माझ्याशी बोलत राहा. आणि इंस्टाग्राम ID माझं व्लॉग्स बाय पूनम सुतार आहे, तर तिथे पण जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि काही प्रश्न असतील तर तिथे मला तुम्ही विचारू शकता. आता इथे डाळ ही पूर्ण आपली शिजत आलेली आहे. याच्यामध्ये सुंठ आणि विलायची पावडर मी टाकणार आहे. हे पुरणाची एक ट्रिक सांगते तुम्हाला. डाळ शिजत आली ना की त्याच्यामध्ये उलटणं किंवा झारे जो काय असेल ना तर तो असा उभा राहिला ना की म्हणायचं पुरण आपलं रेडी झालं. आता मी इथे विलायची पावडर आणि जायफळ खिसून टाकलेलं आहे. हे आता छान आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. थंड झालं की मग पुरण खूपच घट्ट होतं म्हणजे ही डाळ, आणि मग वाटायला थोडंसं अवघड जातं. आता मी इकडे कणिक मळायला घेते. कणकेमध्ये 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मैदा घेतला. त्याच्यामध्ये मीठ टाकून छान भरपूर चांगलं 15 ते 20 मिनटाला मळून घेतलेलं आहे. आता मी पुरण वाटून घेणार आहे. चाळणी ठेवली, त्याच्यावरती चमच्याने असं थोडं थोडं डाळीचं मिश्रण घेऊन असं कढईमध्ये त्याला खाली ठेवून पूर्ण पुरण मी बनवून घेतलेलं आहे. बघा इथे एकदम मऊसूत पुरण तयार झालं. आता आमटीची तयारी करू. आपण कांदाने खोबरं भाजलं होतं, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्याचा छान काळा मसाला तयार होतो. तुम्ही हवं तर अजूनही त्याला भाजून घेऊ शकता. मी बऱ्यापैकी मध्यम ह्याच्यावरती भाजलेला आहे. एका पातेल्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि घरचा मसाला टाकला. त्याला छान फ्राय होऊ दिलं म्हणजे तेल सुटून येतं चांगलं. तर्रीबाज आपली आमटी होणार आहे कटाची. त्यानंतर हा मसाला पूर्ण वाटलेला काळा मसाला त्याच्यात टाकलेला आहे. एक सांगायचं राहिलं, हा मसाला वाटताना मी थोडीशी हरभऱ्याची डाळ आपण जी शिजवली ना तर ती सुद्धा इथे वाटलेली आहे. आणि कटाचं जी येळवणी राहिलं होतं ना तर ते ओतलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणीही त्याच्यात घातलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. एका बाजूला आमटी उकळत होती तोपर्यंत मी उडदाचे पापड तळून घेतले आणि कुरड्या पण सोबत तळून घेतल्या. तेल एकदा छान तापलं की मग मला भजीसुद्धा काढून घ्यायची होती. मग मी भजी काढायला घेतली. लगेच त्याच्यामध्ये भजी काढायच्या वेळेला तीळ टाकले थोडेसे आणि मीठ टाकलं. तितकी सुंदर झाली होती भजी. त्यानंतर बघा मी इथे भजी तळता तळता एका बाजूला आमटी पण उकळून झालेली आहे आणि आमटीचा गॅस बंद केलेला आहे. पलीकडे पापड कुरडे असं सगळं तळून ठेवलेलं आहे. आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत. भात पण लावून झालेला आहे माझा. तर आता पोळ्या लाटायची मी तयारी करणार आहे. हे बघा पोळ्या लाटून होत आहेत एका बाजूला आणि छान टमाटम अशा पोळ्या फुगत आहेत. तेल तूप तुम्हाला जे काय लावायचे ते तुम्ही लावून घेऊ शकता. मी इथे तेल लावते पोळ्यांना. तर भरपूर पुरण भरलेल्या आणि टम्म फुगलेल्या अशा पोळ्या इथे रेडी आहेत. अर्धा किलोच्या माझ्या आसपास एक 20 एक पोळ्या वगैरे होतात. खूप जास्त होत नाही कारण मी खूप गच्च पुरण भरते. त्यानंतर इथे आमटी तुम्ही बघू शकता. आमटी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये करायला लागते आमच्या घरात कारण दुसऱ्या दिवशीसुद्धा भात आणि आमटी खाण्याची क्रेज आहे आणि आमटी पितात खूप आमच्या घरामध्ये, त्यामुळे जास्त केलेली आहे. तर इथे मी नैवेद्य केले छोटे छोटे देवाचे. आता मी देवाला निघणार आहे नैवेद्य भरून. तर नैवेद्य आता मी रेडी करत आहे आणि ऑलरेडी सकाळी साडी घातली असल्यामुळे फक्त नैवेद्य भरले आणि मी आणि शर्वी निघालो. शर्वी शाळेतनं आलेली आहे, तिच्या पप्पांनी जाऊन तिला आणली. आमच्या इथे गावामध्येच काळूबाईचं मंदिर आहे. काळूबाई आणि चौंडाई माताचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही निघालो. शर्वी पण आली होती माझ्यासोबत. पाऊस पडून गेलाय आणि सगळीकडे ओलं ओलं चिकचिक झालंय बघा. आता पहिल्यासारखी सवय राहिली नाही ना की पावसात असं बाहेर जायचं. तर तिच्या पायांना असं हे होतं तर ती मला सारखी म्हणत होती मम्मा मी चप्पल घालू का. मग तिला सांगितलं मंदिरात चप्पल नाही घालत बाळा बाप्पापाशी.
आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. मंदिरात ओपनच होतं मंगळवार असल्यामुळे. आणि पौर्णिमेनंतर शक्यतो आखाड्यातले नैवेद्य आणि सवाष्ण्य करतात असं माझ्या आजीने सांगितलेलं आहे. त्यामुळे मग पौर्णिमा होऊन गेल्याच्या नंतरच मी हे करायला घेतले. 2 ओट्या आणल्या होत्या. दोघी बहिणी आहेत, चौंडाई माता आणि काळूबाई माता. तर तिथे आतमध्ये काही त्यांनी नैवेद्य ठेवून दिला नाही. मग इथे बाहेरच मी धूप लावून पूजा केली, नैवेद्य ठेवला, आतमध्ये ओटी वगैरे भरली, पाया पडून झालं, व्यवस्थित दर्शन झालं. आणि मग आता बाहेर नारळ फोडायचा होता. तर मग बाहेर निघालो होतो आम्ही, पण थोडासा पाऊस यायला लागला म्हणून जरा थोडा वेळ थांबलो तिथेच. मग बाहेर इथे पण मला नैवेद्य वगैरे दाखवायचे होते, तर इथे पण नैवेद्य दाखवला. मी टोटल 10 नैवेद्य करून घेऊन गेले होते, कारण मला माहीत होतं येता येता दरवर्षी लागणारे नैवेद्य किती लागतात ते. दरवेळेस थोडे 9 वगैरे किंवा 7 असे करते मी, पण आज मी 10 करून घेऊन गेले होते. नारळ फोडला आणि तो उभाच फुटला. बाहेर म्हसोबा पण आहे. मी दही आणि भाताचं नैवेद्य न्यायला विसरले बरं का. चौंडोबा आहे ॲक्च्युली, पण ते म्हसोबाचंच रूप आहे. आणि आमच्या सोसायटीतल्या गणपतीला सुद्धा नैवेद्य ठेवला आणि मग घरी येऊन घरच्या देवांना सुद्धा नैवेद्य ठेवला. आणि हो, रस्त्यातनं येता येता सासूबाईंचं घर लागतं माझ्या, तर मग आईंच्या घरी पण गेले आणि मग देवाला व्यवस्थित तिथे पण नैवेद्य दाखवला. तिथे 1 2 3 नैवेद्य तिथे पण दाखवले. आणि मग सवाष्ण्य माझी मैत्रीणच होती जेवायला, तिला बोलवलं होतं. तर तिला ते एकदम ताटात बघून मला म्हटली, बाई 2 पोळ्या वाढल्यात तू. त्याच्यावरती तूप घालते मी तिला विचारून, कसं कोणाकोणाला तूप आवडत नाही ना, म्हणून विचारलं. हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, नमस्कार करून घेतला आणि मग तिला म्हटलं आता निवांत जेव. मग तिचं जेवण झालं की मग आम्हाला जेवायचं होतं. मग आम्ही दोघं जेवायला बसलो. शर्वीनी फक्त पोळी खाल्ली होती, नुसती तूप लावून, तिला तशीच आवडते, दूध वगैरे काहीच घेत नाही. इथे बघा मस्त पोळ्या आहेत, हा इंद्रायणीचा मऊ भात आहे, बटाटाचा पिवळा बटाटा आहे, पापड्या कुरड्या तळलेल्या आहेत, भजी आहेत आणि तर्रीबाज एकदम आमटी आहे. आता संध्याकाळी मला अजून एक्स्ट्रा पोळ्या करायच्या होत्या, कारण आईंच्या घरी पूर्ण सगळा डबा भरून द्यायचा होता. घाईच्या गडबडीत नको म्हणून मग मी संध्याकाळी थोडं पुरण ठेवलं. मग 10-15 पोळ्या करून आईंच्या इकडे डबा दिला.